नुकतीच थंडी पडू लागलेली आहे. आपल्याला सगळ्यांना माहित आहे, की ॲक्चुअली आपण जर गेल्या 3-4 वर्षात बघितलं तर थंडीची लाट ही कमीच झालेली आहे. म्हणजे आधी आपण ऑक्टोबर, सप्टेंबरमध्ये थंडीची लाट बघायचो. आज नोव्हेंबर, डिसेंबर आली तरी थंडी पडत नाही. पण आज नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये बऱ्यापैकी थंडी पडलेली आहे. त्या थंडीच्या दिवसामध्ये हृदयविकाराच्या पेशंटनी काही काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण शेवटी काय आहे, की थंडी म्हणजे काय आहे, की थंडी म्हणजे कोल्डनेस आणि त्याच्यामुळे काय होतं तर वाझोकन्स्ट्रिक्शन म्हणजे शरीरातले सगळे जे रक्तवाहिन्या आहेत त्या अशा आकुंचन पावतात आणि त्या आकुंचन पावल्यामुळे रक्तवाहिन्या ह्या छोट्या होतात. रक्तवाहिन्या छोट्या झाल्या की त्याच्यामध्ये जाणारा रक्तप्रवाह हा कमी होतो. आता याच्यामुळे काय होतं, याच्यामुळे दोन गोष्टी होतात हृदयविकाराच्या पेशंटमध्ये. एक, ज्यावेळी आपल्या पेरिफेरी म्हणजे हाताच्या आणि पायाच्या रक्तवाहिनी ज्यावेळी छोट्या होतात तेव्हा ते आकुंचन पावतात, त्यावेळी त्याच्यामध्ये जाणारं जे ब्लड असतं किंवा रक्त असतं हृदयातूनच येत असतं. त्यामुळे बॅक प्रेशर म्हणजे ज्याला आम्ही आफ्टर लोड म्हणतो, तर तो बॅक प्रेशर हे वाढतं. कारण पुढं कन्स्ट्रिक्ट झालंय. हृदय हार्ट पंपिंग करायचं ते तशाच प्रकारे हार्ट पंपिंग करतो आणि पायाच्या आणि हाताच्या रक्तवाहिनीमध्ये ब्लड जात नाही. तर तो जो बॅक प्रेशर आहे त्याच्यामुळे हृदय जर हायपरटेन्सिव्ह असेल, हृदय जर कमकुवत असेल, तर ते हृदय फेल होण्याचा हे अतिशय चान्सेस असतात. त्यामुळं थंडीच्या दिवसामध्ये ज्या लोकांना हृदयविकार आहे, ज्या लोकांना हृदयाचं पंपिंग कमी आहे, ज्या लोकांना हायपरटेन्सिव्ह हार्ट डिसीज आहे, म्हणजे हृदयाची साईज मोठी झाली आणि कुठल्याही प्रकारचा हेवी एक्सरसाइज, वजन उचलणे, हेवी एक्सरसाइज करणे, हेवी रनिंग करणे हे करू नये. कारण थंडीच्या दिवसामध्ये आफ्टर लोड हा अतिशय वाढलेला असतो पुढचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे करोनरी आर्टरी डिसीज म्हणजे हृदयाला ज्या रक्तवाहिन्या किंवा हृदयाला ज्या पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या असतात, त्या रक्तवाहिन्या सुद्धा आकुंचन पावलेल्या असतात आणि त्याच्यामुळं हृदयविकारामध्ये आपण बघतो, की थंडीमध्ये हृदयविकार व्हायचं प्रमाण हे जास्त वाढतं. हार्ट अटॅक व्हायचं प्रमाण हे जास्त वाढतं. त्याचं खरं कारण हे असतं, की सकाळच्या वेळी 4 वाजल्यापासून 9 वाजल्यापासून पर्यंत जी थंडी असते आणि हा हृदयविकार होण्याचं जे प्रमाण वाढलेलं असतं, ते रक्तवाहिनी आकुंचन पावून झालेलं असतं. त्यामुळे या हृदयविकार असणाऱ्या लोकांना सकाळच्या वेळी छातीत दुखणं, दम लागणं किंवा घाम भरपूर येणं असं काही जरी जाणवायला लागलं, तर इमिजिएटली आपल्या डॉक्टरला जाऊन संपर्क करावा. डॉक्टरशी भेटावं, त्याच्यावरचे ईसीजी वगैरे काढून आपण ट्रीटमेंट लक्षात घ्यावी. महत्त्वाचं विंटर सीझनमध्ये, थंडीच्या सीझनमध्ये हृदयविकाराच्या लोकांनी ही काळजी घ्यावी, की जेवढं शक्य होऊ नये तेवढं आपल्याला गरम ठेवण्याचा किंवा वॉर्म ठेवण्यासाठी प्रयत्न करावा. मग ते कपडे घालून असेल किंवा एक छोटासा लाईट एक्सरसाइज करून असेल किंवा घरामध्ये जेवढं शक्य आहे तेवढं वातावरण आपल्या ह्याच्यामध्ये टेम्परेचर वाढवून ठेवण्याचं काम, या सगळ्या गोष्टी आपल्याला थंडीच्या सीझनमध्ये करण्याची गरज आहे आणि हे आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे.